नमस्कार, एबीपी आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी ज्ञानदा कदम. सुरुवातीला बातमी आहे मराठा मोर्चा संदर्भातली. कोल्हापुरानंतर मराठा क्रांती मोर्चा आज ठाण्यामध्ये पोहोचलाय. ठाण्यासह नवी मुंबई, भिवंडी आणि पालघरमधनं मोठ्या संख्येनं मराठा समाज या ठिकाणी दाखल होऊ लागलाय. गर्दीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेनं 40 अतिरिक्त लोकल सोडण्याचा निर्णय घेतलाय. सकाळी 11 वाजता म्हणजे अगदी थोड्याच वेळात ठाणे शहरातील 3 हात नाक्यापासून ते सेंट्रल पार्क मैदानापर्यंत हा मोर्चा आयोजित केला गेलाय. मोठ्या गर्दीच्या शक्यतेमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आलेले आहेत. सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे शहरात जड वाहनांना बंदी घातली गेली आहे. याशिवाय सुरक्षेसाठी 1,500 पोलीस आणि कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आलेला आहे. जे आरक्षण मिळायला पाहिजे ते तर खरंच मिळायला पाहिजे. आज परिस्थिती बघतोय की 99% असलेल्या स्टुडंटला सुद्धा ऍडमिशन मिळत नाही कॉलेजेसमध्ये. आमचं सरकारला एकच विनंती आहे आणि एकच निवेदन आहे की सरकारने शैक्षणिक आणि नोकरीमध्ये सगळ्या स्टुडंट्सला आणि मराठा समाजाला आरक्षण द्यायला पाहिजे. आणि कोऑपरेटिव्ह ज्या पद्धतीने आमच्या भगिनीवर बलात्कार झाले, अत्याचार झाले, तिच्या आरोप्यांना 6 महिन्याच्याच फाशीची शिक्षा झाली पाहिजे. आणि आपले प्रतिनिधी गणेश ठाकूर आणि अक्षय भाटकर दोघेही सध्या ठाण्याहून आपल्यासोबत आहेत. गणेश आहेत तर 3 हात नाका परिसरात जिथून या मोर्चाची सुरुवात होणार आहे, तर अक्षय असणार आहे ठाणे स्टेशन परिसरातनं. सगळ्यात आधी गणेश कशी तयारी आहे, किती वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि कोणकोणते राजकीय नेते सुद्धा या मोर्चामध्ये सामील होत आहेत? ज्ञानदा, थोड्याच वेळात या मोर्चाला सुरुवात होणार आहे. ठाण्याच्या 3 हात नाका या परिसरामध्ये या मोर्चाला सुरुवात होणार आहे. हळूहळू इथं मराठा समाजाचे जे लोक आहेत त्यांची इथं गर्दी आपल्याला जमताना आपल्याला मिळते. इथनच हा मोर्चा सुरू होणार आहे. ज्या प्रकारे आपण दाखवतोय की वाहतूक जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे. 40 अतिरिक्त ज्या ट्रेन्स आहेत ते चालवण्यात आलेले आहेत. आणि 3 हात नाका या परिसरामध्ये पोहोचणारा रेल्वे स्टेशनच्या परिसरातील हा तो रस्ता आहे. आणि इथं हळूहळू आता हे सर्व लोक जे आहेत ते सामील होत आहेत. आणि 3 हात नाका हे इथं 4 रस्ते पडतात आणि या 4ही बाजूला आता हळूहळू गर्दी जी आहे ती डायव्हर्ट करण्यात आलेली आहे, जेणेकरून लोक जे आहेत शिस्तबद्ध पद्धतीनं इथनं सेंट्रल पार्कपर्यंत जाऊ शकतील. आणि पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था आणि बंदोबस्त आहे, कारण मोठ्या संख्येत इथं हे सर्व लोक इथे जमणार आहेत. आणि मुख्य मोर्चा जी 25 शहरानंतर 26वं शहर हे ठाणे आहे. आपल्यासोबत इथलं जे युवा ब्रिगेड आहे किंवा युवा नेतृत्व करणारे या मुली आहेत त्यांच्याशी बातचीत करूयात. आपण सर्व याचं नेतृत्व करताय, काय म्हणाल? खूप छान वाटतंय. मराठा समाजासाठी आरक्षणासाठी आम्ही मूक मोर्चे काढते. त्याबद्दल सरकारला एकच निवेदन आहे की सरकारने लवकरात लवकर आरक्षण मिळवून द्यावं आणि कोपर्डी प्रकरणात ज्या बहिणीवर बलात्कार झाले त्या आरोपांना 6 महिन्याच्या आत फाशीची शिक्षा दिली. या मोर्चाला सुरुवात होणार आहे आता जिजाऊ वंदनेने. तर आम्ही मांडलेल्या सगळ्या ज्या हे आहेत त्या पूर्ण त्याच्यावरती ऍक्शन घेतल्या पाहिजेत, मागण्यांवरती. एक लहानाची बच्चू आपल्यासोबत आहे, काय म्हणशील? तूही सामील झालेस इथे, काय म्हणायचं? कर्म मराठा, धर्म मराठा, एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा अशी ही लहान बच्चू इथे म्हणते. आणि जसं मी सांगितलं, पोलिसांची कडेकोट सुरक्षा व्यवस्था आहे. आणि या म्हणजे या मोर्चाचं ही खासियत म्हणजे याचं नेतृत्व ही युवा पिढी करते. त्यांच्या या युवा पिढी या मुलींच्या मागे महिला असतात, महिलांच्या मागे पुरुष आणि पुरुषांच्या मागे जे राजकीय पक्षाचे नेते कार्यकर्ते आहेत ते असतात. इथे पॉलिटिकल इंटरफेरन्स कोणतंही नसतं आणि हेच इथे पाहायला मिळतंय. आणि हळूहळू लोकांची गर्दी इथे जमते. रेल्वे स्टेशन परिसरामधनं आता इथं 3 हात नाका स्टेडियमपर्यंत लोक पोहोचत आहेत. आणि वेगवेगळे टप्पे इथे ठेवण्यात आलेले आहेत, ज्या टप्प्यांमधून लोक इथे येतील, या मोर्चामध्ये सामील होतील, सहभाग होतील आणि हा मुख्य मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पोहोचेल. ज्ञानदा, गणेश तू राहाच आपल्यासोबत सध्या अक्षय भाटकर सुद्धा आहेत. अक्षय, तू स्टेशन परिसरामध्ये आहेस. ठाण्याचं आजचं जनजीवन कसं आहे या सगळ्या परिसरातलं, आणि त्याचबरोबर मध्य रेल्वेनं अतिरिक्त गाड्या सोडल्याचंही कळतंय?
जर स्टेशन परिसराचा आपण विचार केला तर अगदी मोजकी दुकानं या ठिकाणी सुरू आहेत, बाकी सगळी दुकानं या ठिकाणी बंद आहेत. मेन म्हणजे हा स्टेशन परिसराचा जो सगळा रस्ता आहे त्या संपूर्ण रस्त्यावर वाहनबंदी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे कोणतंही वाहन सध्या या ठिकाणी नाही आहे, रिक्षा नाही आहेत. त्याचबरोबर सॅटिस जो इतका मोठा प्रकल्प आहे त्या सॅटिसवर देखील सकाळी 8 ते दुपारी 4 पर्यंत कोणतीही बस नसणार आहे. ज्या बस असतील त्या केवळ जो ठाणा पूर्वेचा जो परिसर आहे स्टेशन परिसर त्या ठिकाणी डायरेक्ट येणार आहेत आनंद नाका परिसरातून. त्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो सध्या वाहनमुक्त आहे. केवळ आणि केवळ ठाणे स्टेशनमधून जे काही मराठा मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी जे काही लोक येत आहेत ते या ठिकाणी येत आहेत आणि संपूर्ण स्टेशन परिसरामध्ये त्यांची सध्या गर्दी या ठिकाणी आहे. ज्या मध्य रेल्वेने ज्या अतिरिक्त 40 गाड्या सोडलेल्या आहेत त्या अतिरिक्त 40 गाड्यांमधून तर लोक येतच आहेत. त्याचबरोबर मुंबई आणि जी नवी मुंबई आहे त्या ठिकाणाहून लोक येतात. भिवंडी, नालासोपारा असे जे परिसर आहे तिथून देखील लोक येतात, कारण की या संपूर्ण परिसरामधला हा पहिला आणि शेवटचा मोर्चा आहे. मुंबईमध्ये तर मोर्चा होणारच नाही, त्याच्यामुळे मुंबईचे देखील अनेक लोक, मुंबईचे देखील अनेक ज्यांच्या मागण्या आहेत आरक्षणाच्या मागण्या ते सगळे या ठिकाणी सध्या सहभागी झालेले आहेत. ट्रेनने सध्या ते या ठिकाणी येतात. त्याचबरोबर जर आपण रस्त्यांचा विचार केला तर नौपाडा परिसर हा संपूर्ण वाहनबंदी त्या ठिकाणी सांगितलेली आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं वाहन नाही, पण 3 हात नाक्यापर्यंत लोक येतात बसने किंवा त्यांच्या वाहनांनी आणि त्याच्यानंतर संपूर्ण चालत अशा प्रकारे 3 हात नाक्यावरून जो मोर्चा निघणार आहे त्या ठिकाणी सहभागी होत आहेत. जर स्टेशन परिसर जो आहे तर स्टेशन परिसर सध्या या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये तयारी सुरू आहे. अगदी 11 वाजताच हा मोर्चा सुरू होईल. त्याच्यामुळे झेंडे वाटप, त्याचबरोबर टोप्या वाटप, टॅटू काढणे या ठिकाणी सध्या सुरू आहे आणि जे मोठ्या प्रमाणामध्ये जी गर्दी येते त्याच्यामुळे एकदा आपण सांगू शकतो की लाखांपेक्षा म्हणजे जी संख्या सांगितलेली 20 लाखांहून जास्त लोक सहभागी होईल तर कदाचित 20 लाखांहून जास्त खरंच सहभागी होतील असं एकूणच या ठिकाणी चित्र आहे. ज्ञानदा. अक्षय, तूही राहाच आपल्यासोबत, गणेशही आपल्यासोबत आहे. गणेश, एकंदरीत वाहतूक व्यवस्था कशी आहे? खरं तर आपल्याला कल्पना आहे की जड वाहनांना बंदी आहे संपूर्ण ठाणे शहरामध्ये आज दिवसभर, तरी सुद्धा हायवेवरती, कारण 3 हात नाक्याचा हा सगळा परिसर पुढे जोडला जातो तो नाशिक हायवेला, इथेही वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी काय खबरदारी घेतली जाते या क्षणी? ज्ञानदा, पूर्ण व्यवस्था ट्रॅफिक पोलिसांकडनं करण्यात आलेली आहे. फक्त 3 हात नाकाचे जे जंक्शन आहे तिथनं खालनं गाड्यांना परवानगी नाहीये. वरचं जे आपण पाहू शकतो ट्रॅफिकसाठी वरचं जे ब्रिज आहे ते खुलं आहे, म्हणजे नाशिकच्या दिशेने येणारं किंवा मुंबईतून ठाण्याच्या दिशेने जाणारं किंवा पुढे जाणारं जे ट्रॅफिक आहे त्यासाठी वरचं ब्रिज किंवा जे हायवे कनेक्टिव्हिटी आहे ती खुली आहे. पण खालचं फक्त हे जंक्शन आहे, त्या जंक्शनमध्ये गाड्यांना येणारा परवानगी नाही आणि जड वाहनांना या परिसरामध्ये यायला परवानगी नाहीये. त्यामुळे कनेक्टिव्हिटी आहेच, फक्त जंक्शन पर्यंत येणाऱ्या गाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जात नाहीयेत, कारण इथनच हा मोर्चा सुरू होणार आहे. आणि हळूहळू आता 2-4च्या रांगेत ह्या सर्व मुली इथे आपण हे पाहू शकतो आणि ही रांग हळूहळू पुढे ट्रॅफिकच्या किंवा हायवेच्या दिशेला जाणार आहे आणि म्हणूनच खालचं ट्रॅफिक जे आहे त्याला डायव्हर्ट करण्यात आले आणि सर्वांना ब्रिजचा वापर करण्याचे जे आव्हान किंवा आदेश ट्रॅफिक पोलिसांकडून करण्यात आलेला आहे. आणि मुलुंडच्या एलबीएस रोडचं हे जाणारा जो ट्रॅफिक आहे ते खुलं ठेवण्यात आलेलं आहे. आपण मागे पाहू शकतो, म्हणजे एलबीएस कनेक्टिव्हिटी खुली ठेवण्यात आलेली आहे, म्हणजे फक्त या सिग्नल पर्यंतची जी कनेक्टिव्हिटी आहे खालनं ब्रिजच्या खालनं ती बंद करण्यात आली आहे. आपण जी कनेक्टिव्हिटी हायवेची आहे किंवा एलबीएस रोडची आहे ती सुरूच ठेवण्यात आली आहे. रेल्वे स्टेशन पासून येणारा जो परिसरामध्ये जो ट्रॅफिक आहे तोही डायव्हर्ट करण्यात आलेला आहे, कारण रेल्वे स्टेशनमधनं लोक चालत इथं 3 हात नाक्यापर्यंत येत आहेत, म्हणून तलावपालीच्या पूर्ण डायव्हर्जन करण्यात आलेलं आहे, जेणेकरून या दिशेला येणाऱ्या लोकांना त्रास होणार नाही आणि ट्रॅफिकही डायव्हर्ट होईल. तर अशा प्रकारची व्यवस्था इथं ट्रॅफिकसाठी आहे, लोकांसाठी आहे. आणि जसं आपण सांगतो की मुख्य मोर्चा आहे, शिस्तबद्ध पद्धतीने हे सर्व निघतात आणि तीच तयारी इथं होताना आपल्याला पाहायला मिळते. टोप्या वाटप, झेंडे वाटप इथे करण्यात आलेले आहे आणि थोड्याच वेळात त्या मोर्चाला इथे सुरुवात होईल. जिजाऊची वंदना झाल्यानंतर इथनं आपण जे पाहू शकतो इथनं ह्या सर्व मुली ज्या आहेत त्या पुढे नेतृत्व करतील आणि हा मोर्चा जो आहे तो स्टेडियम दिशेला कूच करेल. नक्कीच वातावरण निर्मिती पूर्ण झालेली आहे. पोलिसांनी सुद्धा, प्रशासनानं सुद्धा चोख व्यवस्था ठेवली आहे. गणेश आणि अक्षय, वेळोवेळी ताजी माहिती जाणून घेत राहू. तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल.